शिवन्यास फॅशन वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे साधा सिंपल आपण 3 टक्सचा ब्लाउज कशा पद्धतीने तयार करायचा तो बघणार आहे। अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने हा ब्लाउज तयार होतोय। तर एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। अगदी पटकन आणि कोणत्याही प्रकारची जास्त मापे वगैरे घ्यायची आपल्याला गरज नाही आणि सोप्या पद्धतीने हा ब्लाउज पटकन होतो। जर आपण शिकत असेल पहिल्यांदा जर काहीतरी कापडावरती करत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं पण आहे आणि सोप्या पद्धतीने हा ब्लाउज तयार पण होतो। सो इथे बघा आपण एक ब्लाउजची पिसाची घडी करून घेतली आहे। त्या घडीवरती आपण पूर्ण उंची घेतोय। पूर्ण उंची आहे 13.5 इंच, म्हणजे 1 इंच ह्याच्यामध्ये वाढवून घेतलं तर 14.5 इंचापर्यंत आपण खून करून घेतली। ठीक आहे, पूर्ण उंची आपण 14.5 इंच घेतली। इकडे 5.5 इंचावरती खून करायचा, देन इकडं 2.5 इंचावरती आपण खून करून घेणार आहे। इकडे आपण 6 इंच मुंडा घेतोय, त्याच्यानंतर इकडून 5.5 इंच, त्याच्यानंतर इकडेही 6 इंचावरती खून करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे पॉईंट्स जोडून घ्यायचे। बघा पटपट मापे टाकून घ्यायचीच। इकडे 5.5 इंचावरती खून करून घ्या, इकडे लगेच 2.5 इंच, त्याच्यानंतर वरतीचा पॉईंट जोडून घ्यायचा, इकडे वरती 1 इंच घ्यायचं, जोडून घ्यायचं, अशा पद्धतीने जोडून घ्यायचा। त्याच्यानंतर इकडून आपण काय घेणार आहे, कंबरेचा चौथा भाग, कंबर आहे 30, 30चा चौथा भाग 7.5, मग 7.5 इंचावरती इथे खून करून घ्यायची। मागच्या टक्साठी 1 इंच, देन 2 इंच आपल्या शिलाई मार्जिंगसाठी। अशा पद्धतीने आपण मापे टाकून घेतली। आता छातीचा चौथा भाग आहे 9 इंच, सो 9 इंचावरती इथं खून करून घ्या। त्याच्यानंतर तिकडे 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि हे दोन्ही टोके आपण जोडून घ्यायचे। हा झाला आपला मागच्या पार्टची मापे टाकून तयार। त्याच्यानंतर मुंड्याचा आकार इकडे 1/2 इंच घेतला, त्याच्यानंतर वरती अशी लाईन जॉईन करून घ्यायची, इकडे वरती 1 इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। हा झाला आपला आतल्या मुंड्याचा आकार। त्याच्यानंतर बाहेरच्या मुंड्याचा आकार हा घेतो आपण आतल्या मुंड्याचा आकार। सो आतल्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीने आपण देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इकडे गळ्याच्या साईडला थोडंसं खालच्या साईडनं आपण खालच्या साईडला कट करणार आहे। सो ह्या पद्धतीने आपला मागच्या साईडचा जो मागचा बॅक पार्ट जो आहे तो बॅक पार्ट इथे आपण मापे टाकून कंप्लीट केलेला आहे। तर बॅक पार्ट ह्या पद्धतीने मापे टाकून कंप्लीट केला आहे। आणि गळ्याची साईड आहे जी आपल्याकडे साईड आहे ती आपल्या गळ्याची साईड असते। त्याच्यानंतर ही जी येते ती ही मुंड्याची साईड आहे। सो मागच्या बॅक पार्टसाठी मागचा मुंडा आपण ॲज इट इज ठेवायचा। आतला मुंडा कट करणार नाही। आतला मुंडा आपण तेव्हाच कट करणार जेव्हा आपल्याला फ्रंट पार्ट तयार करायचा असेल, म्हणजे पुढचा पार्ट तयार करायचा असेल तेव्हा। आता हे बघा, जे कट केलेला मागचा पार्ट आहे जसा आहे तसा आपण त्या कापडावरती ठेवून द्यायचा। जसा आहे तसा आपण ह्या कापडावरती ठेवून दिला। त्याच्यानंतर आपण मापे टाकायला सुरुवात करूया। बघा मागचा पार्ट जो आहे त्या मागच्या पार्टपेक्षा 1 इंच आपल्याला पुढच्या पार्टसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे। मग अशा पद्धतीने 1 इंचावरती आपण खून करून घेतली। बघा मागच्या पार्टपेक्षा 1 इंच आपण जास्त घेतो। ह्या पद्धतीने आपण इकडचा हे आता फक्त जसा आपण पार्ट टाकला त्या पद्धतीने पार्टचा जो आकार आहे त्या पद्धतीचा आकार इकडे काढून घ्यायचा आहे। बघा ह्या पद्धतीने आपण आकार काढून घेतला आहे। त्याच्यानंतर जे डॉट्स आहेत ते पण डॉट्स देऊन घ्यायचे। ठीक आहे, ह्या पद्धतीने आपला फ्रंट पार्टचा पण आपण हे करून घेतला। त्याच्यानंतर जो मागचा गळा आहे, मागचा गळा 8 इंचाचा आहे, तो मागचा गळ्याचा 8 इंचाचा आकार आपण अशा पद्धतीने देऊन घ्यायचा। तो आपला आधीचा जो कापड आहे जो बॅक पार्ट आपण कट केला आहे तिकडेच आपण तो देणार आहे। हा आहे आतला मुंडा आता आपण टाकून घेतला। बघा ह्या पद्धतीने पुढचा पार्टसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कट करून घेतलेला आहे। पुढचा गळ्याचा आकार 5.5 घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी वरतीच तो कट केलेला आहे। 8.5 इंच जो आहे तो मागच्या गळ्याचा आकार आहे, तो आपण त्या बॅकचा जो आधीचा पार्ट कट केला त्याच्यावरती आपण टाकून घेऊया। हे बघा आतल्या मुंड्याचा आकार पण इकडे आपण कट करून घेतला। फ्रंट पार्ट ह्या पद्धतीने आपला तयार झाला आहे। एक बॅक पार्ट झाला आणि एक फ्रंट पार्ट झाला। तर आता आपण मागचा गळा बघतोय। मागच्या गळ्यासाठी आपण बघा 8 इंचावरती खून करून घेतले होते आणि अशा पद्धतीने आपण आकार टाकून घेतला। मागच्या गळ्यासाठी पण गोल आकार आपण टाकून घेतला, तो ह्या पद्धतीने आपण कट करून घेतला। बघा इथे दोन्ही पार्ट आपले तयार झालेत, पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट। त्याच्यानंतर आपण बाही तयार करूया। बाहीसाठी आपण अशा पद्धतीने घडी तयार करून घेतली आहे। सो ह्या पद्धतीने आपण घडी करून घेऊया। सध्या तरी मी बघते कोणत्या पद्धतीने घेतल्यावरती पूर्ण माप येईल। बघा इकडून आपण व्यवस्थित कोणत्या पद्धतीने टाकल्यावरती व्यवस्थित मापे येतील हे एकदा चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण घडी टाकायची आहे।
व्यवस्थित बघा व्हिडिओ म्हणजे समजेल. बघा आपण घडी केली आणि जी घडी केली त्या घडीमध्ये आपल्याला पूर्णपणे आपला जो बाही आहे ती बाही बसवायची. बघा बाहीची उंची आहे 8.5 इंच, तर 8.5 9.5वरती आपण खूण करून घेतली. तर बाहीची उंची आपण करून घेतली. त्याच्यानंतर जेवढं कापड आहे म्हणजे 9 इंच तर इथे मला कापड पाहिजे, सो 9 इंच मी कापड पूर्ण घेतले. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने 3.5 इंच खाली घेऊन आपण अशा पद्धतीने आकार देऊन घेतला. बघा ह्या पद्धतीने आपल्याला फिश कट पण कंप्लीट झाला आहे. तर इकडे 4.5 इंचावरती खूण केली. त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपण बाहीचे माप टाकून घेतलेत. बाहीचे मापे कसे टाकायचे हे समजलं नसेल तर आपले काही व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओजमध्ये बाही कशा पद्धतीने कट करायची ब्लाऊजची ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला बाही कशा पद्धतीने कट करतात हे व्यवस्थित समजून जाईल. तर ह्या पद्धतीने आपली बाहीसुद्धा कट करून झालेली आहे. तर ह्या आतला मुंड्याचा आकार आहे तो एका साईडनं कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली बाहीसुद्धा कट करून झालेली आहे. ह्याच्यासाठी लागणारे आता हे साधं कापड आहे, सो ह्याच्यासाठी लागणारे जे काही जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स आपण इकडे कट करून घेतो. तर ह्या पद्धतीने बाही आणि पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे. व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा बघा. अगदी छान आणि पटकन तयार होणारा हा ब्लाऊज आहे आणि कोणालाही अगदी व्यवस्थित आणि सहजरित्या जमेल अशा पद्धतीने ह्या ब्लाऊज तयार होतो. म्हणजे एवढा जास्त अवघडही नाही आहे की खूप आपल्याला अभ्यास करायची गरज आहे किंवा खूप काटोकाट मापे टाकायची गरज आहे असंही नाही आहे. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीचा हा ब्लाऊज आहे. म्हणजे जर सुरुवातीला तुम्ही तयार करणार असाल ब्लाऊज तर हा अगदी व्हिडिओ तुम्हाला सुटेबल आहे आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हा शेवटपर्यंत समजेल. सो एकदा ट्राय करून बघा आणि हा पद्धतीचा ब्लाऊज तयार करून बघा. अगदी छान पद्धतीने हा ब्लाऊज तयार पण होतो आणि बसतोही व्यवस्थित. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. आता हा फ्रंट पार्ट घेतला आहे बघा. आता फ्रंट पार्टवरती टक्स कसे टाकायचे, तर 4 इंचावरती इकडून आपण माप घेतलं तर ह्याचा आपण मध्य घेणार आहे ह्या साईडला. ठीक आहे, इकडे मध्य घेतला आपण, इकडूनही त्याचा मध्य घ्यायचा आहे, मध्यभाग घ्यायचा. त्याच्यानंतर दोन्ही साईडला अर्धा इंच म्हणजे आपण पूर्ण 1 इंचाचा टक्स घेणार आहे. बघा हे दोन्ही जॉईन केले, जो मिडल पार्ट आहे जॉईन केला. इकडे 4 इंचावरती खूण केली, हा पण जॉईन केला. बघा आता आपला हा जो सेंटर आला आहे तिकडून आपण 1.5 इंचावरती खूण करून घेणार. जो मधला सेंटर आला आहे तिथून आपण 1.5 इंचावरती खूण करून घ्या. इकडे 1 इंच घ्यायचा आहे. खालच्या टक्ससाठी 1 इंचाचा आपण माप घेणार आहे. ठीक आहे, 1 इंचाचा आपण माप करून घेऊया आणि हे टक्स जॉईन करायचे. बघा ह्या पद्धतीने साईडचे जे टक्स आहे त्याच्यासाठी अर्धा इंचच घ्यायचा आहे फक्त. ठीक आहे, म्हणजे 1 इंचाचा टक्स झाला पाहिजे आणि खालचा जो टक्स आहे तो